राहायला असे निसर्गाच्या कुशीत असलेले ट्री हाऊसेस आणि तेही पुण्याजवळ, तर हा विषय पूर्ण पहा. सगळीकडे फक्त हिरवीगार झाडं, फळबागा, चिक्कू, फणस, कैरी, पपई, खूप सारी झाडं, शेजारीच शेत, फक्त आणि फक्त पक्ष्यांचाच आवाज. खरंच नेचर थेरपी म्हणजे काय ते हेच असावं. धकाधकीच्या जीवनापासून दूर निसर्गाच्या कुशीत असल्याचा अनुभव होता. हे रिसॉर्ट खूपच मोठ्या जागेत पसरलेले आहे. ठिकठिकाणी निसर्गाशी हितगुज करायला निवांत बैठक व्यवस्था सुद्धा आहे. स्टेसाठी 2-3 टाईप्सच्या रूम्स आहेत, ज्यात मुख्य आकर्षण म्हणजे हे ट्री हाऊस. सर्व बाजूंनी झाडांनी वेढलेले हे असे 3 ट्री हाऊसेस आहेत, जिथे राहण्याचा अनुभव खरंच युनिक आहे. ट्री हाऊसला जायलाही अशी पाऊलवाट आहे. ही आहे सेकंड टाईपची रूम, जी सुद्धा खूपच युनिक आणि प्रॉपर गावाकडचा फील देते. बाहेर बसायला मस्त चेअर्स, लॉन आणि आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि शेत. विशेष म्हणजे उन्हाळ्यात येऊन देखील इकडे सगळीकडे हिरवळच होती. पावसाळ्यात तर काय माहोल असेल. झाडांची फ्रेश फळं तोडून खाल्ली आणि चोरून खाल्लेल्या फळांची चव खरंच वेगळी असते. लहानपणीचेच दिवस आठवले. फक्त आम्ही दोघांनीच नाही, तर आमच्या छोट्याशा 5 महिन्याच्या बेबीने पण इकडे आमच्यापेक्षा जास्त एन्जॉय केला. मग खूप फिरून भूक लागल्यावर ब्रेकफास्टला गेलो आणि जर ब्रेकफास्टला मिसळ असेल तर याहूनपेक्षा कडक विषय काय. मग ना आवडती वेळ आली, म्हणजेच चेकआउट करण्याची. जड अंतःकरणाने या सुंदर अशा ॲग्रो रिसॉर्टला निरोप देऊन परतीच्या प्रवासाला निघालो. पावसाळ्यातही योग आला तर परत नक्कीच येऊ. रिसॉर्टचे डिटेल कॅप्शनमध्ये आहेत. अशाच नवनवीन प्लेसेस पाहण्यासाठी पेजला फॉलो नक्की करा.